चला तर मंडळी, आज करूया पाक न करता काजू कतली। पावणे 2 कप काजू घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, 3 तासांसाठी भिजवून घ्यायचे आहे। पूर्णपणे पाणी यामधलं काढून घ्यायचं, मिक्सर जारमध्ये टाकायचं आहे, मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे। आवश्यकता असेल तर 2-3 चमचे पाणी टाकून सुद्धा मिक्सरवरती काढू शकता। छान पेस्ट करायची आहे सॉफ्टशी, यामध्ये एकही दाणा, एकही कण काजूचा असायला नको आहे। आता यातच 1 कप पिठी साखर टाकून घेऊया, मिक्स करायचं आहे आणि कढई गॅसवरती ठेवून घ्यायची आहे। मंद आचेवरती हे जे काजूची पेस्ट आहे शिजवायची आहे, न थांबाचं हे जे पेस्ट आहे तळापासून मिक्स करत राहायचं आहे। या प्रकारे छान गोळा व्हायला लागला की चेक करून घ्यायचा, या मिश्रणाचा छान गोळा व्हायला हवा, हाताला न चिटकता। आता काय करायचं, हे मिश्रण आपल्याला बटर पेपरवरती काढून घ्यायचं आहे आणि मळून सुद्धा घ्यायचं आहे या प्रकारे। आता काय करून घेऊया, दुसरा बटर पेपर यावरती ठेवून घेऊया, लाटणीने लाटून घ्यायचा आहे, व्यवस्थित आकार द्यायचा आहे। यावरती मी सिल्वर वर्क सुद्धा लावली आहे, हवं असल्यास लावा, नाहीतर पूर्णपणे स्किप सुद्धा करू शकता। काजू कतलीच्या आकारामध्ये कट करून घेतली, मस्त अशी काढून सुद्धा घेतली आहे। काजू कतली रेडी आहे। सविस्तर रेसिपी चॅनलवरती दिली आहे, नक्की पहा। थँक्यू।